काय रे सांगत्या भूक आता. हां काय झालं? कुठं गार्डनमध्ये आहे का? सांगत्या मी पण गार्डनमध्ये आहे. आज तर मी तिला सोडणारच नाही. जे होईल ते मी बघून घेईल. हां अरे राहुल, काय झालं रे 200 कोटीचं? आले का? बरं ठीक आहे ठीक आहे. आणि ते 100 कोटीचं काय झालं? आले का नाही? बरं ते आले ना, एक काम कर, तू आहे ना मर्सिडीज गाडी घे, ते आपल्या कामगाराला दे आणि जे कोणी असेल त्यांना दे. आणि ते स्वयंपाकबाईला पहिले दे, ते आपल्यासाठी स्वयंपाक बनवती, खाऊ घालते, म्हणून आपण जगू राहिलो. एवढा पैसा काय करायचा काय? अरे ऐक तू जरा, मी जेवढं सांगतो तेवढं करायचं, लक्षात घे. हां हां ते 100 कोटीचे एक काम कर, ते बिल्डरला भेट आणि माझं नाव सांग, ती जागा मोजून घे आणि प्रत्येकाला चाळ बनवून दे, बंगले बनवून दे, जसं असेल तर. आणि गोडाऊन आहे ना, गोडाऊनमध्ये सगळं माल ठेव आणि बाकीचे सगळं तुझं कसं करायचं तू हँडल कर. अरे एवढा पैसा पडेल आहे, काय करायचं आपल्याला? कुठं उरावर घेऊन जायचं आहे? कामगारांमुळं आपण जिवंत आहे, लक्षात घे. अरे मी काय करू एवढा पैसा ठेवून? मी मेलो तर काय मी वर घेऊन जाणार आहे का? तेवढं माझा पुतळा तर होईल तिथं. बरं नक्की कर. बरं. सर हं. सर 2 हां मिनिटं. बोला, हां बोला. 2 मिनिटं सर. सर मला असं वाटतं मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय अहो. पाहिलं मला? हां मी काच प्रयत्न करते तुम्हाला बोलायचा, पण मग नेमकं आठवत नव्हतं आणि तुम्ही फोनवर पण होता ना, त्याच्यामुळे मग बरोबर. कळालंच नाही. हां महत्त्वाचे कामं होतं ना, त्याच्यामुळे थांबलो होतो इथं. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण मला तुम्हाला. पाहिलं? हां बरं कुठं बघितलं असेल? मला नाही सांगितलं मला सर. तुम्ही म्हणजे नेमकं काम काय करता? मी भरपूर काय कामं करतोय. भरपूर म्हणजे? भरपूर म्हणजे माझे कंपनी आहे, माझे 2-3 कंपनी आहे. त्याच्यानंतर माझं अमेरिकेमध्ये फ्लॅट आहे, बाप. तिथे एक कंपनी आहे. सगळं माझे मित्र वगैरे सांभाळतात, मॅनेजर वगैरे आहे आपल्याकडे. सगळं त्यांची आम्ही करून देतो, वाटणी करून दिली आहे. तुम्ही कुठं राहता? मी इथंच राहते सर, आशावाडीला. आशावाडी? तुम्ही कुठले सर? कुठली आशावाडी? जाऊ द्या सर, तुम्ही कुठले ते? मी काय अमेरिकेमध्ये पण आशावाडी आहे, मला वाटलं तिथलं आहे का? जाऊ द्या सर, तुम्ही कुठले ते सांगा. अरे मी पण आशावाडीमध्येच राहतो इथं.